तर मित्रांनो बघू शकता आता आपण औंढामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि सर्व भक्त आपले उतरत आहेत। सर्वजण आता बघू शकता देवासाठी भेलपूल वगैरे घ्यायलेत आणि आपण आता फटाफट या मार्गाने जाऊया दर्शनासाठी। तर बघू शकता इथं आता शिवजीसाठी किती छान छान प्रसाद आहे आणि आपण आता इथं हे बेलफूल पण घेऊया। हे मावशी आहेत आपल्या आणि छान असा आपण प्रसाद घेतला। आता इकडे बघा दर्शनासाठी जाऊया। अहिल्याबाई होळकरांचा स्टॅच्यू आहे मित्रांनो आणि आपण सर्व मंडळीला मध्ये पाठवून दिले। आपण पण जाऊया आता रांगेत। पश्चिम प्रवेशद्वारामधून आपली एंट्री होते। आता इथूनच आपल्याला आतमध्ये शिवजीचे दर्शन घेण्यासाठी जायचंय। आता आपण छान असं गंध वगैरे लावलंय। आता पाठीमागे जे बघताय ते रांग जाते दर्शनासाठी। आपण आता ह्याच्यात जाऊया, चला माझ्यासोबत। आपण आता दर्शनाच्या रांगेत थांबलेलो आहोत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। अवघ्या काही वेळात दर्शन होतंय, जास्त गर्दी वगैरे नाहीये आणि मस्त असं आपण शिवजीसाठी बघा किती छान बेलफूल घेतलेला आहे। अवघ्या काही क्षणामध्ये मंदिराचं प्रवेशद्वार दिसतंय आणि आपले सर्व मंडळी जात आहेत मध्ये। दिसते तुम्हाला इकडून बघा तुम्ही, या रांगातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपले सर्वजण इथे थांबलेत। आता आपण जे आहे ते मेन गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत इथून, त्यानंतर मध्ये प्रवेश आहे। हे जे रस्ता दिसतोय मित्रांनो आता सरळ जाणारा आपण गर्भगृहामध्ये जाणार आहोत आणि जे आपले इथले कार्यक्रम वगैरे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। आणि आता आपण इथं जाऊया। एकदम छान दर्शन झालंय। इकडनं जाणं आपण आता निघूया आपल्या बस स्टँडला आणि हे जे रांग दिसते आता बाहेर जाण्याची रांग आहे। छान आपलं दर्शन झालंय शिवजीचं। हे बघा मित्रांनो आपल्याला कोण भेटले, आपले सहकारी। छान असं भेट झाली। आम्ही जवळपास उज्जैन वरून, बरोबर ना सर? उज्जैन, ओंकारेश्वर आणि इथं औंढा नागलातला सुद्धा भेट झाली। तर चला सर आता डायरेक्ट उद्या ऑफिसला भेटूया। छान दर्शन झालं मित्रांनो, खूप बढिया वाटलं इथं येऊन आणि आपण शिवजीचं किती छान दर्शन केलं हे तुम्ही सर्वांनी बघितलंय मध्ये। मंदिराचा परिसर वगैरे तुम्हाला पहिले दाखवलेला आहे मी। हे दर्शनाची रांग आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि हे मंदिर, चला दर्शन करून घ्या इथून। कसं वाटलं भाऊ दर्शन? मस्त भाऊ। ओम नमः शिवाय। सर्वांचं दर्शन किती छान झालं बघा। आता आम्ही सर्वजण आता गाडीत बसूया। फायनली गाईज तुम्ही बघितलं आता आपलं औंढा नागनाथ येथे छान असं दर्शन झालंय आणि सर्व आपले मंडळी गाडीमध्ये बसलेत। काही दिवसासाठी बघू शकता आपलं हे घर होतं छोटूसं आणि मस्त होतं एकदम। तर अवघ्या एक 60 ते 65 किलोमीटरच्या अंतरावर आपलं शहर आहे नांदेड। तर आपण तिकडला प्रवास असाच कंटिन्यू करूया चला। फायनली गाईज आता तुम्ही बघू शकता आपण कुठं पोहोचलेलं, आपली गाडी आलेली आहे। आपण आपलं जे पॉईंट सुरू होता तिथंच आलेलं आहे। आता सर्वजण हळूहळू उतरत आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवतो। इकडे बघू शकता हनुमानगडचं मंदिर आहे आणि हळूहळू एक जण उतरणार आहेत, मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आता। फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता कुठं पोहोचलेलं आहे, ते आपलं हनुमानगड।
आपण निघालेलं पॉइंट आणि सर्वजण आहे बघा सुखरूप आता घरी पोहोचले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी भारी खुशी दिसते बघा, खास करून लेकरांसाठी बघा. पहिलेच लेकरं खुश आहेत. तर असं आता बघा इकडं पण सगळेजण एकदम खुश आहेत. सगळे सक्सेसफुली आपली जर्नी जी आहे इथे येऊन एंड झाली. ये दो हमारे ये दो अम्मा यहाँ पे एक अम्मा आणि हे फूडी व्यक्ती सगळ्यात जास्त सुखरूप पोहोचल्या. नेक्स्ट ट्रिपला भेटू आहे की नाही. आणि एक आवर्जून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपला जवळपास एक 1800 ते 2000चा रनिंग झालेला आहे. आणि ह्या दोघांना आपण सर्वात जास्त श्रेय देऊया. आपली जे ट्रिप आहे यांनी सक्सेसफुली केली. हे आपले आहेत उमा भैया आणि हे शुभम भाऊ. एकदम बढिया मित्रांनो. गाडी चालवण्यामध्ये एवढा हात साफ आहे दोघांचा. हे जे पाठीमागे दिसते हे गाडी त्यांचीच आहे. हे बघू नका, ही आपली गाडी आहे. तर यांचे जे डिटेल वगैरे काय लागले तर मला डायरेक्ट DM करा, मी अवश्य पोहोचवतो. छान अशी ट्रिप करतात, त्यांचे ट्रिपचे पॅकेज पण खूप छान आहेत. तर बघूया आपण अजून कसं कसा होईल आपला ब्लॉग. काय घ्यायली पियाला खायली. बघा मित्रांनो फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि आमची माऊ बघा किती मस्त एन्जॉय करते. माऊला एक कॅप आणली आपण तिकडून आणि हे गदा. माऊ आवडले मा तुला? आपण आणलेलं बघा आल्टो किती छान आहे. काय आवडलं मा तुला? ए पप्पा मित्रांनो बघा हा पण आज घेतलेला आणि आमची माऊ फुल एन्जॉय करते आता. जय श्रीराम. मम्मा इकडे बघ, मम्मा इकडे बघ. काय ते काय मा सांग? श्याम जय श्रीराम जय श्रीराम मन श्रीराम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता सुखरूप आपल्या घरी पोहोचलेलो आहे. इकडं बाबा आहेत आणि इकडं आई बसली आहे. तर सुखरूप घरी पोहोचलो. खूप छान झाला पूर्ण एपिसोड बघा. आता हे MP चा जे टूर झाला आपला त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की मला DM करा. इन्स्टाचं पण अकाउंट आहे. आणि तुम्हाला कसा वाटला काय नाही मला कळवा. लवकरच आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.